सांगोला तालुक्यातील कटपळगावच्या घटनेने मन अगदी सुन्न झाले. अंगावरती शहारे उभारले, डोळे पाणावले. रक्ताचा सडा आणि समोर दिसतायत ही निष्पाप सहा प्रेत. अगदी स्वप्नातही पोटाची आणि कुटुंबाची खळगी भरण्यासाठी या गरीब घरातल्या स्त्रिया सकाळी 9ला घर सोडतात आणि दिवसभर लोकाच्या शेतात राबून संध्याकाळी घरी परततात. जनावरांना सुद्धा आस लागते हिरव्या चाऱ्याचे. हाच तो हिरवा चारा रस्त्यावरती पडलेला ना जनावराचा ना त्या मालकाचा. 18/6/2024 वार मंगळवार बंडगरवाडीच्या फाट्यावरती शेतातील काम उरकून 7 स्त्रिया हायवेच्या बाजूला घरी जाण्यासाठी वाहनाची वाट बघत बसल्या होत्या. 4:30 वाजले होते. याच दरम्यान आयचर ट्रक आला, थेट या 7 स्त्रियांना चिरडून गेला. रक्ताचा सडा, आरडाओरडा. यातच 6 मायमाऊलींना जागीच आपला जीव गमवावा लागला. एक जखमी झाली. बातमी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन पसरली. बघणाऱ्याचा आणि ऐकणाऱ्याच्या डोळ्यात अश्रू उभारले. कोणी 50,000 तर चिरडणाऱ्या मालकाने 2 लाख देऊ केले, पण जीव मात्र त्या माऊलींचा स्वस्तात गेला. मृत महिला कोणाची तरी आई, बहीण, आजी होती. कामावरून येत ते म्हणून वाट पाहणारं कुटुंब अखेर वाटच पाहत राहिलं. शासनानं जणू काय हातच वर केले. ना घोषणा ना मदत, कुठंही शासनाचा हात दिसला नाही. कमीत कमी या मृत महिलांना शासनाने 5 लाख देणे योग्य होते. यातच कुटुंबाचं भलं झालं असतं. एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्यावर शासन त्याचं कर्ज मात्र माफ करते, पण शासकीय रस्त्याचा त्याच्या उणिवा चुका यामुळे एखादं वाहन येऊन या शेतकऱ्याच्या मायमाऊलींना चिरडतं. यावर शासन गप का बसतं? हीच चूक आमच्या गरिबीची हाय का? दुपारी 3:30 वाजल्याच्या दरम्यान चिकमौच्या पुढे जो महूद ते कराड जाणारा रस्ता आहे त्या ठिकाणी कटपळगावच्या काही शेतमजूर महिला या रस्त्याने चाललेल्या होत्या. त्यावेळी भरधाव वेगाने काही गाडी आहे कराडला कोलकातावरून कराडला चालली होती. तिने त्यांना पाठीमागून धडक दिली आहे. त्यामध्ये 5 महिला ह्या मयत झालेल्या जागेवरती आणि 2 महिलांना पंढरपूर येथे उपचारासाठी पाठवण्यात आलं होतं. त्यातील 1 महिला ही पंढरपूर येथे उपचारादरम्यान मयत झाली आहे. 1 महिला जखमी असून तिच्यावरती उपचार सुरू आहे. त्यातील जो ट्रक ड्रायव्हर आहे तो कराडचा आहे, त्याला ताब्यात घेतलेला आहे. त्याच्यावरची पुढील कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया पोलीस विभागात सुरू आहे. यामध्ये गुन्हा दाखल करून त्याला अटक करून योग्य ती कारवाई घेण्याची आम्ही काळजी घेतो.